अशी माहिती मिळते की शंभूराजे देसाई यांनी तुम्हाला एक आज पत्र पाठवलेलं आहे, उद्या बैठकीसाठी त्यांनी निमंत्रण दिलेलं आहे. नेमकं ते काय पत्र आहे आणि कशाची बैठक आहे? ते पत्र पण आहे आपल्याकडंच. पाठवलं त्यांनी की उद्या मॅरेथॉन, त्यांचं म्हणणं आहे की मॅरेथॉन 4-5 बैठका आहेत उद्या मराठा आरक्षणाच्या संदर्भातल्या. त्या संदर्भात आपण बैठकीला आलंच पाहिजे असा त्यांचा आग्रह आहे. परंतु आम्ही त्यांना सांगितलं आहे, म्हणजे सांगतोच म्हणून. परंतु आम्ही OEDना मुख्यमंत्र्यांच्या सांगितलं की आमचीच विनंती आहे की तुम्ही तुमच्या स्तरावर बैठक घ्या. वेळ आमच्याकडे इथं कमी आहे येण्यासाठी. पण आम्ही त्यांच्या OEDकडं मुख्यमंत्री साहेबाचं सांगितलं आहे फोन करून, तुम्ही काय निर्णय आहे तुमचा आम्हाला कळवा. आता आम्हाला काय पाहिजे हे त्यांना पण माहिती आहे. त्या दिवशीच आम्ही सांगितलेलं त्यांना, आमचे 2 शब्दमध्ये घ्या, तुम्ही ते घ्या, कायदा पारित करा. आम्ही बैठकीला असलोत काय नसलोत काय, म्हणजे आदरपूर्वक सांगतो आहे. आजच्या निमंत्रणाबद्दल आडमुठा एकसुद्धा शब्द नाही, अजिबात नाही. देसाई साहेबाचा सन्मान राखून बोलतो मी की आम्ही तिथं आलो तरी तेच म्हणणार आहेत. आमच्या हट्टावरती किंवा आमच्या खऱ्या मागणीवरती कायदेशीर आम्ही ठाम आहे. आमची खरी मागणी आहे की महाराष्ट्रातला सगळा मराठा OBC आरक्षणात आहे, त्याच्यात अशा नोंदी सापडलेल्या आहेत आणि तुम्ही ते द्यावं. तोही आमचा हट्ट तिथंही तोच राहणार आहे. आग्रह याच्यासाठी राहणार आहे की आम्ही कायद्याची चौकट मोडून बोलत नाही, अजिबात बोलत नाही. त्यामुळं त्यांनी मात्र जे 2-3 वेळेस फोन करून देसाई साहेबांना सांगितलं, त्याबद्दल सन्मानपूर्वक सांगतो की आम्ही तिथं असलं तरी तेच, आम्ही इथं असलं तरी तेच. त्यामुळं तुम्ही तुमचं काय बैठक ठरलं आहे आम्हाला सांगा. पण आमचं 20 जानेवारीचं फिक्स आहे, त्याच्यात कसलाच बदल नाही. हां, तुम्ही जर कायदा पारित केला तर मग मराठी विचार करू, कारण आम्हाला मुंबईला आरक्षणासाठीच जायचं आहे ना. 20च्या आत तुम्ही आरक्षण दिलं तर आम्हाला हाऊस थोडीच आहे मुंबईला यायची. त्यामुळं शासकीय बैठक घेतली, आपण शासकीयच बैठक घ्यावी आणि निर्णय सांगावा काय असेल ते. असं आम्ही OED साहेबाकडं त्यांच्यात सांगितलं आहे. नसतं मग इथंही होऊ शकतं विषयद्वारे. मला समाजासमोर करायचं, माझा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम ते आहे. काय असेल ते समाजासमोर. आता तिथं काय मला ते मुंबईला गेलं ते का लाईव्ह करून देणार आहेत का? माझ्या समाजाला फक्त मला लाईव्ह करायचं, मग ते मुंबईत असू नाही तर अंतरवलीत असू. मग नसल मीडिया आमच्या फेसबुकच्या माध्यमातून करू. म्हणजे माझाच प्रॉब्लेम आहे, मी सरकारचा नाही म्हणलो, कारण मी माझ्या समाजाला सोडून काहीच करत नाही. नेमकी ही बैठक म्हणजे कोण कोण असणार आहे, काय या बैठकीचं महत्त्व असणार आहे, नेमके कोणत्या विषयावर चर्चा करणार आहे, याबाबत तुमचं काही त्यांच्याशी बोलणं झालं का? नाही, त्याबाबत नाही झालं. परंतु 4 ते 5 बैठका ते दिवसभरात मॅरेथॉन बैठका घेणार आहेत असं ते बोलले. ते म्हणलेत, ते मुख्यमंत्री साहेबाचे OEDसुद्धा म्हणलेत की मॅरेथॉन घेणार आहेत, आपण असणं आवश्यक आहे. आपण या बैठकीतून चर्चा घडल, तुम्ही तुमचे मुद्दे सांगा काही सांगायचे असले तर, असंही ते म्हणले. पण माझ्या डोक्यात असं आलं की आपले मुद्दे तर आपण सांगितलेले आहेत, पुन्हा पुन्हा तेच सांगणार आहेत आपण तिथं जाऊनसुद्धा. पण आता मग आपण कार्यक्रम दिलेले आहेत, आमचा दुसराही प्रॉब्लेम आहे, आम्ही कार्यक्रम पण दिलेले आहेत. एखादा अर्ध पुढं ढकलणं वेगळं, पण रद्द करणं डायरेक्ट कार्यक्रम दिलेले उद्या, हे चांगलं नाही ना. त्यापेक्षा सरकारनं सकारात्मक काय निर्णय असेल त्यांचा ते उद्या घ्यावा ना आम्हाला सांगावा. अल्टिमेट मंदिराचं लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. मला सांगा की यानंतर तुम्ही अयोध्येला जाणार आहे का? तशी काही तुमची इच्छा आहे का अयोध्येला जाण्याची? नाही नाही, चांगली गोष्ट आहे ना. उद्घाटन होतं आहे 22 तारखेला. आनंदाचा क्षण आहे महाराष्ट्र भारतातल्या सगळ्या जनतेचा. आणि आम्ही आरक्षणाची लढाई लढायला 20 तारखेपासून मुंबईकडं मराठा समाज जातो आहे. आम्ही रस्त्यानं सुद्धा साजरा करू शकतो आनंद, मराठा समाज. मनात भाव असला पाहिजे, बस एवढंच. नंतर तुमची कधी अशी इच्छा आहे की आरक्षण वगैरे मिळाल्यावर अयोध्येला जाणार? भगवान श्रीरामानं सरकारला सद्बुद्धी दिली पाहिजे, केंद्र सरकारला, राज्य सरकारला, की त्या मराठ्यांवरती अन्याय होतो आहे आणि त्या मराठा समाजाचा हक्काचं असणारं OBCतलं आरक्षण द्यावं, ही सद्बुद्धी सरकारला दोन्ही पण द्यावी. जाऊ मराठी, नंतर आरक्षण मिळाल्याच्या नंतरही जाऊ शकते 100%. का नाही जाणार? कारण आम्ही पण परंपरा पाळणारेच आहेत. आता हे नवीन वर्ष आजपासून सुरू झालेलं आहे. या नवीन वर्षात तुमच्या सरकारकडून काय इच्छा आहे, काय अपेक्षा आहे आरक्षणाबाबतची? मराठा समाजाला आरक्षण देऊ, मराठा समाजाच्या गोरगरिबांच्या पोरांचे जे हाल होत आहेत ते कमी करून मराठा समाजाच्या गोरगरिबांच्या लोकांचा आशीर्वाद सरकारनं या नवीन वर्षात आरक्षण देऊन आशीर्वाद घेतला पाहिजे, ही आमची भावना आहे. नाही दिलं
तर त्यांना कळन 20ला मराठा किती येतोय आणि आरक्षण कसा नेतो. 20ची तुम्ही जय्यत तयारी करताय, भाजप ही दुसरीकडं राम मंदिराच्या उद्घाटनाची तयारी करताय. मग चांगली गोष्ट आहे ना, त्यांचं ते काम करतायत. ते कुठं आहे तिकडं लय लांब आहे, तिकडं कुंगड पार 2-3 राज्य ओलांडून. आमचा इथला महाराष्ट्राचा प्रश्न आहे आणि श्रीराम प्रभूसुद्धा अन्यायाविरुद्धच लढले. जनतेला न्याय मिळावा, जनता सुखी राहावी म्हणून. तेच काम महाराष्ट्रातला मराठा समाज करतो आहे की जनता सुखी राहावी. अन्यायाविरुद्ध मराठा लढायला लागला आहे, तेच काम आहे. एवढाच फरक आहे की शेतात जरी माणूस असला तरी तो जर जाऊ शकत नसला तिथपर्यंत, तर स्वतःच्या रानातून सुद्धा मनात भाव पाहिजे, रामनाम जप करू शकतो. असं काहीच नाही. असे ग्रंथामध्ये हजारो उदाहरणं आहेत की शेतात काम करताना सुद्धा की जप केलेले आहेत आणि देवसुद्धा तिथं त्यांना प्रसन्न झालेले आहेत. आम्हीसुद्धा आमच्या मनात जर भावना आहे तर आम्ही रस्त्यानं चालतानासुद्धा त्या दिवशी आनंद 22 तारखेला व्यक्त करू शकतो. तिथंच जावं असं काय नाही. इथंही मनात असलं पाहिजे. मनात असल्याच्यानंतर आनंद हा व्यक्त कुठंही होऊ शकतो, कुठंही. आम्ही 22चा आनंद आमच्या दिंडीमध्येच व्यक्त करू. मग द्या आरक्षण, नाही जात आम्ही. देऊन टाका आरक्षण पटकून, हो मोकळं. मराठ्यांकडून बी एक सिद्ध झालेलं आहे. 54 लाख नोंदी मिळाल्या, तुम्हीच म्हणतात. देऊन टाका मग. आता कायदा पारित करायला तर महाजन साहेब असं म्हणले होते. जरांगे पाटील 4 दिवस वेळ दिला तुम्ही, हे शक्य नाही. 1 महिन्याचा वेळ द्या. आम्ही आधार घेतो, नोंदी सापडतो आणि तुमच्या मागणीप्रमाणे देतो. हे महाजन साहेबाचे शब्द आहेत. आणि हे जर खोटे असले ना, मीडियाजवळ आणखीन फुटेज आहे. मीडियावाले लगेच मग इकून त्यांचा फोटो टाकी देईन, इकून ती व्हिडिओ दाखवते. मग सोपं नाही भाऊ. इथं लय दान का अवघड आहे. फक्त खोटं बोलून बघा तुम्ही. मिळाले का नाही पुरावे, केला का कायदा पारित नाही. आता तर 54 लाख मिळाले. आता तर इतके मिळाले, तुम्हाला ट्रकात लावावं लागते ते न्यायला कागद. मग प्रॉब्लेम काय. तुम्ही सोपे सुद्धा कामं करेनात. मराठा समाजाचा तुमच्यावर विश्वास बसन कसा. म्हणजे मी जबाबदारीने शब्द बोलतोय. तुम्ही छोटे कामं करेनात. तुम्हाला समिती मराठवाड्यात पाठवून पुन्हा दस्तावेज सापडायला लावा, हे सांगितलं ते सापडेनात. तुम्हाला साधे गुन्हे मागं घ्या. तुम्हीच म्हणलेत आम्ही मागं घेतो आंतरवालीचे, आणखीन घेतले नाहीत तुम्ही. तुम्ही महाराष्ट्रातले गुन्हे मागे घेऊ म्हणले होते, ते आणखीन घेतले नाही. तुम्ही साधे कामं करणार तर मराठ्यांनी विश्वास ठेवायचा नेमका कसा तुमच्यावर. मराठी मुंबईकडे येणार, त्यात दुमत नाही. त्याच्यात एक तीळ मात्र हे बदल नाही होणार म्हणजे नाही होणार. ते कुठं बसते काय बसते, ते मुंबईत गेलो आम्ही आमचं बघू कुठं बसायचं. आम्ही आमच्या डांबरावर बसून येतो, समुद्राचे दगड धरून बसू एक तर त्यांना काय करायचं. आम्ही आमचं कुठं बसू. आम्हाला बऱ्याच गोष्टी बघायच्यात मुंबईत. त्याच्यामुळं आमचं त्याच्यात बराच टाईम जाईल नाही. का गेल्या झोपणार थोडेच आम्ही. आम्हाला लाईटी कशा आहेत काय बघायचं. त्याने पोलावर लावलेल्या आहे. ते लोक म्हणते त्यांच्या पिवळ्या लाईनी येतात. आम्हाला बघायचं पिवळ्यात का लावल्या, आमच्याकडं पांढऱ्या. आम्हाला बघायचं जर बघून दे ना कसं असतं काय. रातभर पोरं येणार आहे आमचे. कोणच्या कपारात काय एखादं जर मला तिकडं लाईटिंग टाकलं घरात, तर आम्हाला बघायचं आहे त्याची कशी लाईटिंग असते. आम्हाला इकडं आणायच्यात गणपतीला त्या टायमाला. म्हणजे त्यांच्या नाही तशा इकत आणायच्यात आम्हाला तितक्या कलरच्या. 420पर्यंत सांगितलेले ना आपण बीडच्या सभेतूनच. 20पर्यंत तुम्हाला दारं खुले, तुम्ही चर्चा करा. पण एकदा अंतरवलीच्या बाहेर पाय टाकला की दारं बंद. चर्चा फिरच्या नाही करणार आम्ही. त्यामुळं त्यांनी सांगतानाच सांगितलं होतं, महाजन साहेबांनी सांगितलं होतं आणि देसाई साहेबांनी सांगितलं होतं. आमचा एवढा शब्द आहे का. मग दारं खुले ठेवलेत मराठ्यांनी, दारं खुलेत. पण 20 एकदा आम्ही बाहेर पाऊल टाकला की विषय संपला. आम्ही कोणी ऐकणार नाही. आणि ते 20च्या आत आम्हाला कायदाच पारित पाहिजे, आरक्षणच पाहिजे. चर्चा नको नुसती. मग तुम्ही नुसत्याच चर्चा करता तर चर्चा कवर करता. पण देसाई साहेबांचा म्हणजे सन्मानपूर्वक सांगतो की आम्हाला यायला वेळ कमी, त्यामुळे येऊ शकत नाहीत. दुसरं मला समाजाच्या समोरच ओपन करायचं काय असेल ती. समाजाचा मी कधी विश्वासघात केला नाही, करणारसुद्धा. त्यामुळं काय मला तिथं काय लाईव्ह होणार नाही तर मी येऊन उपयोग बी नाही. आणि मला जे मुद्दे मांडायचे म्हणणं आहे ते मुद्दे मी मुख्यमंत्री साहेबांच्या OED साहेबाकडे मांडलेले पण आहेत. बच्चू भाऊकडूनकडं पण मांडलेलेच आहेत. आणि महाजन साहेबाकडं पण मांडलेत आणि उदय सामंत साहेबाकडे सुद्धा मांडलेले आहेत. 4ही लोकांकडे मांडले. मला जे तिथं येऊन उद्या मांडायचं आहे ते मी अगोदरच मांडलेलं आहे. माझ्या समाजानं आणि आम्ही अगोदरच मांडलेलं आहे, तेच मांडणार आहे. माझं दुसरं नवं काहीच नाही आणि नवा मार्गसुद्धा नाही. 20 जानेवारी ही फायनलच. हिच्यात कोणी आडवा आला तरी ती थांबवू शकत नाहीत. आम्ही मुंबईला जाणार,
नसता विचारत आरक्षण द्या, काय हरकत नाही. मग आम्हाला कुठं हौशी नाही. आमची चर्चा तेवढीच आहे, त्याच्यासाठीच उठबशी आमची बैठकात त्याच्यामुळेच जात नाहीत आम्ही. आमचे 2 राहिलेले शब्द त्याच्यात घ्या बस. आमचा दुसरं काय म्हणणं नाही. ते क्युरिटी पिटिशनचं आरक्षण टिकल नाही टिकल ते ओपन कोर्टात हे का कुठं त्याच्यात शासन काय तुम्हाला स्पष्टीकरण द्या म्हणलं ते आणखीन दिलेलं नाही. त्यामुळं महाजन साहेबांनी सांगितलं होतं गुन्हे मागं घेऊ, तेही घेतलेलं नाही. म्हणजे आम्ही विश्वास तरी किती टाकायचा समाजानं. त्यापेक्षा मराठ्यांनी आता ठरवलं आहे मुंबईला गेल्याशिवाय आरक्षणाचा पर्याय निघत नाही. आता घरी बसायचं नाही, करोडोच्या संख्येनं मुंबईकडे जायचं, तरच आपले पोरं मोठे होणार. आणि मराठ्यांनासुद्धा विनंती की शक्ती दाखवण्याची वेळ, शांततेत शांततेत शक्ती दाखवण्याची वेळ आहे. आरक्षण मराठ्यांना 100% मिळतं आहे. फक्त ताकदीनं घराच्या बाहेर पडा सगळेजण मुंबईच्या दिशेने शांततेत हातच बांधायचे डायरेक्ट. इतकं शांततेत द्यायचं. नुसतं बसलं भी तरी आरक्षण आलं, काहीच करायची गरज नाही. लोकांची इच्छा पूर्ण करायची नाही गोळ घालून. त्यांना वाटतं मराठ्यावर गुन्हे दाखल व्हावा, असं व्हावा, बाकीच्यांना इतरांना हसू होईल असं मराठ्यांच्या एकाही माणसानं कृत्य नाही करायचं. आपल्या पोरावरती गुन्हे नाही झाले पाहिजे आणि कोणी काय म्हणतात त्याला दुखापतसुद्धा नाही झाली पाहिजे. शांततेत जायचं. मराठा शांततेत जरी उभा राहिला तरी काय होईल मी आता सांगू शकत नाही. नुसता शांततेत बसला तरी पण एवढी ताकद मराठ्यात आहे. फक्त शांत बसा, लोटलं बाजूला तरी शांततेत बसा. पाठीमागची तर भूमिका सांगितलेलीच आहे आम्ही. पाठीमागचे सज्ज आहेत जे मुंबईला येते आणि ते मुंबईचे खिंड आरक्षणाचे लढवणारे. जे मागं राहिले तिथं पोराला उच्चिक जरी त्रास झाला कुणाच्या बी थोडा बी नुसता लोटल्याला बी तर इकडच्या मंत्र्याच्या आणि आमदाराच्या घरीच वेळा टाकून बसायचं राहिलेल्या मराठ्यांनी सगळ्यांनी. वेळात टाकून बसायचं. मग ते सत्ताधारी असतील किंवा विरोधक असतील कोणाला सुट्टी नाही. त्यांच्या दारच सोडायचं नाही, बसून राहायचं. तिथं बी शांततेत बसा तुम्ही फक्त. तुझं सरकार आमच्या पोराला का त्रास द्यायला लागले, आमच्या गाड्या का अडवायला लागले, हे जरी झालं तरी राहिलेल्या मराठ्यांनी फक्त यांच्या घराला वेढा टाकायचा. सगळ्याचा आमदार खासदार मंत्री सगळे, यांना कोणाला सुट्टी पक्षपेक्षा काही बघायचं नाही. सगळे पुरेचे पुरे. आणि आम्हाला जर अडवलंच तर आम्ही तर जाहीर भूमिका केलेली. देवेंद्र फडणवीस साहेबाच्या दारात नागपूरला बसणार आम्ही आणि मुंबईत बसणार आणि मुख्यमंत्री साहेबाच्या दारात बसणार, अजितदादाच्या बारामतीत बसणार आणि मुंबईच्या बसणार. कोणाला जर अडविलं ना एखाद्याचं वाहन मग आम्ही खायचं प्यायचं काय, त्यात काय दगड आहेत काय. एवढा अन्याय मराठ्यावर नाही करायचं, हा अजिबात नाही करायचं. कारण शेवटी आम्हीसुद्धा तुमचे आणि तुम्ही सत्ताधारीत म्हणजे पालकत्व तुमच्याकडे. हे बघा लोकशाहीचा अधिकार आहे ते आपण म्हणू शकत नाही त्याच्यावरती. फक्त आमचं एवढंच म्हणणं आहे ओबीसी बांधवांचं ना आमचं गावखेड्यात काहीच नाही. आत्ताही नाही. आत्ताही आम्ही लग्नात येतो, कालच्याच लग्नात होत होतो. काल इथं साधं गेटकीन लग्न लावलं, सगळे ओबीसी बांधव तिथं. आम्ही आत्ताही एकमेकात वाढायला सुद्धा येते एकामेकाला लग्नातसुद्धा. फक्त ओबीसी बांधवांना माझी विनंती आहे, आम्ही ओबीसीमध्ये आहेत, आमच्या नोंदी सापडल्यात. उदाहरणार्थ जसं जमीन असती ती जमीन सापडली, तुम्ही घेऊ नका असं नाही म्हणू शकत. नेमानं बोलू, नेमात राहू. तो राजकारणी माणूस आहे, तो तुमचा वापर करतो. तो राजकारणी माणूस हे समजून घ्या, तुमचा तो वापर करतो आहे. माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे तुम्हाला, आपण गावखेड्यात एकत्र आहेत. तो राजकारणी माणूस आहे, तो उपयोग करतो. एकतर धनगर बांधवांचं आरक्षणाचाही मागत नाहीत, वंजारी बांधवाचं अजिबातच नाही. ते तर वेगळा बांध पडलेला आहे, त्यांना वेगळा प्रवर्ग करून दिलेला आहे. राहिला ओबीसी बांधवांचा विषय, तर त्या बांधवांना विनंती की आमच्या नोंदी सापडल्यात, आम्हाला कमवून नका येऊ म्हणता तुम्ही. तुमच्या नोंदी सापडल्यास आम्ही कसं म्हणलो असतो तुम्हाला येऊ नका असं म्हणतात. तुमची जमीन तुम्हाला सापडल्यावर आम्ही कसे म्हणणार देऊ नको. तुम्हाला काय देणं देणार ते जर कोणी नाही म्हणला. तसं आम्ही तुम्ही विरोध केला तरी आम्हाला ओबीसीत आम्ही येणारच आहेत, कारण आमच्या नोंदी सापडल्यात. त्यामुळं काय म्हणतात ना आपल्या मराठवाड्यात एक म्हण आहे की फुकटचं भांडण काय विकत घ्यायचं, त्याचं ऐकून ते त्याचा राजकीय स्वार्थ साधणार आहे. आणि तुमच्या आमच्या तो उगाच वातावरण खराब करायला लागला आहे. तो राजकारणी माणूस आहे, त्याचं ऐकू नका. तो राजकारणासाठी तुमचा वापर करतो आहे, कार्यक्रम घेतो आहे आणि तो त्याच्या केशी मागं करून घ्यायला लागला. त्याचे गुतलेला होता आणि ते मध्ये तिकडे कांदे खायला गेलता, ते त्याचे केशी तुमच्या मागं करून घ्यायला लागला. गोरगरीब ओबीसी बांधवाचं कल्याण करायसाठी तो लढतच नाही. तो सरकारला इकडे जनता दाखवतो आणि तिकडे त्याच्या केशी मागं करून घेतो. समजून घ्या, मी म्हणजे खूप जबाबदारीने बोलतो हे शब्द. तो तिकडे इकडं पब्लिक दाखवतो सभेत आणि तिकडे एक 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 केस त्याची मागं घेतो. आणखीन 17 राहिल्यात त्याचे.
ती सभा घेऊन ते एक कमी करणार आहे त्यातून. सरकारवर दबाव आणतोय तो याच्यासाठी दबावाचं नाही आणत आरक्षणासाठी. त्याला काय देणं घेणं नाही. आणि त्याला आरक्षणासाठी दबाव आणायचा असला ना, एकच उदाहरण देतो तुम्हाला. हो, एकच उदाहरण देतो. त्याला मी चॅलेंज केलं होतं की धनगर बांधवांच्या आरक्षणाच्या बाबतची तुझी स्पष्ट भूमिका कर. त्याला जर गोरगरिबाला द्यायचं असतं ना, त्यांनी धनगर बांधवांच्या आरक्षणाची स्पष्ट भूमिका केली असती. तो शब्द काढत नाही. ते उलट त्यांना उलटं सांगतोय. कारण हे सगळं दाखवा, विनंती माझी तुम्हाला बरं का, हे दाखवा. ते उलटं सांगतोय की आपल्या ओबीसीला धक्का लागत म्हणून तुम्ही धनगर बांधव वंजारी बांधव आमच्यात आले पाहिजे. ओबीसीला धक्का लागत. वंजारी बांधवाचा धनगर बांधवाचा तर देव जरी आला तरी धक्का लागत नाही. हां, ते वेगळा प्रवर्ग केलेला. काय नादी लावतो त्यांना, तो राजकीय पोळी भाजून घेतो. कशाला नादी लागतो. आणि दोन्ही बांधवांना माझी विनंती आहे, धनगर बांधवाला पण वंजारी बांधवाला, त्याच्या नादी लागून तो पोळी भाजितोय. तुमचं आमचं काहीच झालेलं नाही. गाव लेवलवर त्याच्यामुळे तुमचे आमचे संबंध खराब व्हायला लागले. नका होऊ देऊ, त्याचं ऐकूच नका. तुमच्याला धक्काच नाही लागत. राहिला ओबीसीचा विषय, तर आम्ही ओबीसीत नोंदी सापडल्या. उलट तुम्ही सगळ्यांना म्हणायला पाहिजे द्या. त्याचं नाही काय ऐकू. तो राजकारणी मावशी तुमच्यात आमच्यात दरी निर्माण करायला लागला. तो 100% दरी निर्माण करायला लागला आणि त्याचा फायदा उचलायला लागला आहे. लोकशाहीत सभा ज्यांनी त्यांनी त्या घेतल्या पाहिजे, त्याला आमचा विरोध नाही. फक्त याच्या विचाराला आमचा विरोध आहे. आणि त्या ओबीसी बांधवांनं, धनगर बांधव वंजारी बांधवांना समजून घेणं गरजेचं आहे की तो त्याच्या स्वार्थासाठी, त्याचं राजकीय करिअर फायदा व्हावा म्हणून तो तुमचा उपयोग करून घ्यायला लागला. आणि तुमचं काय, तो मोठा होईल. तुमचं काय, गोरगरिबांच्या पोरांचं तुमचं वाटलं. तुम्ही हे समजून घ्या. तुम्हाला आमच्या बाजूने उभा राहावं म्हणून म्हणत नाही. तुम्हाला एक दिवस माझ्या ह्या शब्दाची आठवण येईल की ह्यो राजकारणी मग स्वतः येणे आपला उपयोग करून घेतला आणि घेणं देणं मराठ्यात आणि ओबीसी बांधवात विनाकारण नाराजी पसरली. याच्यामुळे एक ना एक दिवस माझ्या शब्दाचा पश्चाताप येईल. आत्ताच शाने व्हा. ते त्या स्वार्थासाठी सभा घेत आहे. आता सरकार महाजन साहेब चालले, त्यांना चांगलं माहिती आहे कोणची गोळी दिली रे गब्बस. त्याला आभाळ आल्यावर फिरलं की ते कोणची गोळी लागते सरकारला माहीत असतं. म्हणून मला माहीत नाही. मी डॉक्टर असतो, मी सांगितलं आमके द्यायला. हां, कारण ते झेंडूबामने काय नीट होणार नाही. त्याला निभार गोळी पाहिजे. ते देतील त्याला. चला, धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.